नमस्कार. परभणी जिल्हा वकील संघाद्वारा आयोजित यशोगाथा वकिलीची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी आहेत ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर. मॅडम, आपलं स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याविषयी जाणून घेताना आपण वकिली क्षेत्र निवडण्यामागचं कारण काय? काय कौटुंबिक पार्श्वभूमी का आपण स्वइच्छेने वकिली क्षेत्र निवडलेलं आहे? नाही, कौटुंबिक पार्श्वभूमी तर काहीच नाही, कोणीच नाही आमच्या घरात. म्हणजे माहेरीकडनं कोणीच वकील नाही. थोडंसं मी कॉलेजमध्ये असताना जी चळवळीत पडले आणि जेव्हा मी कॉम्रेड राजन क्षीरसागरांबरोबर जे चळवळीत आहेत, कम्युनिस्ट पक्षात आहेत, त्यांच्याबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला, तेव्हा मला असं वाटलं की, आणि चळवळीत गेल्यानंतर मला असं वाटलं की मी कोणाच्या म्हणजे अंडर नाही राहू शकत, नोकरीत वगैरे कोणाच्या दबावाखाली राहण्याचा माझा स्वभाव नाही. आणि दुसरी गोष्ट, चळवळ करायची म्हणलं तर मला असं वाटलं की आता नोकरी कुठं मिळणार, त्यामुळे आपण वकिली करावी. म्हणजे आपण कुठंही गेलो तरी आपण चळवळ आपली दोन्ही गोष्टी करता येतील आला पाहिजे. त्यामुळे मग मला ॲक्च्युली मी BSc फिजिक्स ऑनर्स आहे. मला MScला पुणे युनिव्हर्सिटीत ॲडमिशन मिळत होती, पण मी सायन्स साईड सोडून ILS लॉ कॉलेजला आले. बरं, आता वकिली झाल्यानंतर सर्वप्रथम असतं तो म्हणजे एक नवीन वकिलासाठी आव्हानात्मक असतं की चांगलं ऑफिस भेटणं. त्या अनुषंगाने आपण कोणाकडे ज्युनियरशिप वगैरे केली आणि तिथले अनुभव काय होते? नाही, मुळातच चळवळीसाठी म्हणून परभणीत आलो. संपूर्ण मराठवाड्यातही माझं कोणी नातेवाईक नाही त्या अर्थानं, आणि त्यामुळे इथं आल्यावर चळवळीचे मित्र कोण हेच बघण्यात वेळ गेला. म्हणजे कोणाकडं प्रॅक्टिस करायची. आणि तेव्हा मला असं वाटतं ॲडव्होकेट प्रताप बांगर, जे नाव चळवळीत खूप मोठं होतं, तेव्हा ते जनता दलात होते आणि संघर्षात होते, त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांच्याकडं ज्युनियरशिप करण्यासाठी मला उत्साह होता आणि मी त्यांच्याकडं जॉईन केलं. ज्युनियरशिपमध्ये वकिली करत असताना काय अनुभव एकंदरीत एखादा आपल्याला स्मरणीय राहील असा की एक ज्युनियरशिपच्या काळामध्ये ही माझ्याबाबत एखादी चांगली घटना घडली होती असं काही? मला असं वाटतं की मी जेव्हा परभणीत आले तेव्हा माझी आर्थिकदृष्ट्या प्रचंड काहीच नव्हतं. म्हणजे नवरा होल टायमर होता, त्याला त्या काळात कम्युनिस्ट पक्षाचं 500 रुपये मानधन होतं. किती? 500. आणि त्यामुळं थोडंसं पेईंग ऑफिस असल्याचं कळालं. म्हणजे थोडंसं आपण सर्च करतो की कमीत कमी कामाचं काहीतरी मोबदला मिळून आपलं घर चालावं. आणि बांगरसाहेब चळवळीतले होते, त्यांना कल्पनाही होती की राजन असं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या ऑफिसमध्ये काम करताना खूप व्हरायटी ऑफ लोक बांगरसाहेबांकडे यायचे, आणि गोरगरीब लोक, वेगवेगळ्या कास्टचे लोक, वेगवेगळे लोक, आणि चळवळीतलं ते स्पिरिट. तर त्यामुळे मला असं वाटतं तो ज्युनियरचा 2 वर्षाचा जरी काळ होता त्यांच्याकडं, तरी तो खूप चांगला गेला. म्हणजे आमचे कलिग्ज होते बरेचसे, आणि रोज काम असायचं. त्यामुळं जी नवीन नवीन शिकायला मिळतं, RORचे मॅटर, क्रिमिनल मॅटर. आणि सगळ्यात मला त्यांच्याकडची आठवण म्हणजे मी त्यांच्या ऑफिसला सकाळी 9-9:30ला जायची, कारण 5-6 ज्युनियर होते, आणि पटकन आपल्याला बांगरसाहेब काय करायचे, जो लवकर येईल त्याला, जो समोर असेल त्याला काम द्यायचे. त्यामुळे मग पटकन जायचं. माझ्या आधी बरेचसे जेंट्स असल्यामुळे ते आधी जायचे. माझा 6 महिन्याचा मुलगा पाळणा घरात ठेवून मला जावं लागायचं. त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज वाटायचं, छान वाटायचं. म्हणजे आपण एवढे कष्ट केले तरी त्याचं काही असं कधी वाटलं नाही, पण एक आपल्याला शिकायचं आहे, आपल्याला पुढं जायचं आहे, ही जी जिद्द होती ती खूप वेगळी होती. आणि व्हरायटी ऑफ केसेस होत्या तेव्हा. मला असं वाटतं आताच्या ज्युनियरला तो एक प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. बरं, आता इतका प्रदीर्घ असा प्रवास एक ज्युनियर वकील म्हणून जॉईन झाल्यापासून, परभणीत आल्यापासून ते आजपर्यंत न्यायालयीन क्षेत्रामध्ये एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आपल्याला नावलौकिक आहे. त्या अनुषंगाने न्यायालयीन एखादी घटना की जी आपल्या कायम स्मरणात राहील, की अशा एखाद्या होतकरू किंवा पक्षकाराला आपण न्याय मिळवून दिला, या अनुषंगाने काय सांगता येईल? म्हणजे मला सगळ्यात एक महत्त्वाची घटना आहे की एक दरोड्याची आणि बलात्काराची केस होती. एक तलाठी आहे त्याच्या आखाड्यावर, म्हणजे मी त्याचं नाव नाही सांगत, कदम म्हणून आहेत ते, आणि त्याच्यामध्ये पारधी लोकांना पकडलं गेलं होतं. आता खरं तर पारधी लोकमध्ये आता चोऱ्याचं प्रमाण कमी होतं आहे, त्यांच्यातही शिक्षण वाढतं आहे, परंतु बलात्कार कधी ते करतात असं वाटलं नाही. आणि ती खरंच केस खूप विचित्र होती. बऱ्याच लोकांनी, जेथले वकील, वेगवेगळे वकील लावले, आणि तेव्हा मी नवीन होते थोडीशी. मग मला फ्री लिगल एडकडनं एका महिलेची, त्या पारधी महिलेची वकील म्हणून मला नियुक्त केलं. आणि मला असं, मी पूर्ण चार्जशीट वाचलं, त्या बाईला जेलमध्ये टाकलेलं आरोपी म्हणून, कारण खुनाची केस आणि बलात्काराची केस.
आणि त्यामुळं ती बाई जेलमध्ये आहे. तिची मी फ्री लिगल एडमधनं वकील झाले. संपूर्ण चार्जशीट वाचलं, तिचं कुठंही नाव नाही आणि तिला वर्षभर जेलमध्ये सडत राहावं लागलं. म्हणजे मला वकिली करताना असं वाटलं की मी तिच्याबद्दल काय प्रश्न विचारू. त्यानिमित्तानं मी ती सगळी केस ऐकली, म्हणजे मी त्या ह्याच्यात होते. तर मला असं वाटलं की काही समाज ज्याला गुन्हेगार समजलं जातं, आज ती त्या समाजाची आहे म्हणून कोणतंही कारण नसताना काय म्हणून पोलिसांनी तिच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केलं आणि कोर्टाला देखील हे सगळं निदर्शनास आणून दिल्यानंतर साधं स्ट्रिक्चर देखील पास केलं नाही. तेव्हा मला जरा खूप खटकलं की काय आपली ही व्यवस्था आहे. म्हणजे आजही मला ती बाई, म्हणजे मला तिचं फ्री लिगल एडचं काय फीज मिळाली असेल, परंतु आज एखाद्या गोरगरीब महिलेचं विनाकारण तुम्ही वर्षभर तिला जेलमध्ये सडवता आणि ती केस खूप मोठी होती, सगळे त्याच्यात निर्दोष सुटले. परंतु आणि मला त्याच्यामध्ये जो असा भटकाविमुक्त समाज आहे त्याच्याबद्दल मग मी रेणकेंची एक कमिटी आहे त्यांना देखील ते जजमेंट वगैरे सगळं पाठवलं होतं की बघा ही सिस्टीम या लोकांच्याबद्दल कशी ऑपरेट होते. तर मला ही केस खूप लक्षात आहे की किती सगळी मशिनरी ही किती कशा पद्धतीनं वागते आणि खऱ्याचा न्याय किती अवघड आहे. तर मला असं वाटतं ही खूप माझ्या डोक्यात ती राहिलेली केस आहे. ती महिला पण अजून मला दिसते. मी तिला म्हणलं होतं की तू मानवी हक्काचा भंग झाला म्हणून पुढं केस कर, काय कर, पण आता ते इतके पारधी समाज, निरक्षर समाज ते जाऊ शकणार नाहीत. पण मला खरंच तेव्हा खूप मी हेलावून गेले. आपण वकिली क्षेत्र सोडून सामाजिक चळवळीमध्ये देखील नेहमी अग्रेसर असता. फक्त पक्षकार्य म्हणून नाही, पण एक सामाजिक बांधिलकीमध्ये देखील आपण बरेच कार्यक्रमात सहभागी होता. त्या अनुषंगाने एक महिला वकील म्हणून आपल्याला वकिली क्षेत्रामध्ये काय आव्हाने जाणवतात किंवा आपण काय अडचणीला आपण फेस केलेलं आहे? मला असं वाटतं मुळातच महिला वकिलांना प्रचंड अडचणी आणि आव्हानं आहेत. एकतर कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळं ती फोकस्ड राहू शकत नाही, कारण तिचा बराचसा वेळ घरकामात जातो. अजूनही आपल्याकडं त्या अर्थानं तशी स्त्री पुरुष समानता नाही. त्यामुळं घरातलं सगळं काम जर कोणी शेअर केलं आणि ज्युनियरशिपच्या काळात तुमचा सर्वायवलचाच इतका प्रश्न असतो की तुम्ही काही घरात पूर्ण बाया लावून काम करू शकत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं नवीन महिला वकिलांना तर खूप अडचणीचं जातं ते. त्यामुळं त्यांचा बराचसा वेळ घरकामात जातो, फोकस राहत नाहीत. आणि त्यामुळं मला असं वाटतं महिला वकिलांसमोर प्रचंड आव्हान आहेत आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मला असं वाटतं कुटुंबात देखील सपोर्टचं वातावरण असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर बाकी पुरुष वकील, मला नेहमी असं जेलस वाटायचं की पुरुष वकील उठतो, आंघोळ करतो आणि ऑफिसमध्ये जाऊन बसतो. परंतु ते माझ्याच्यानं झालं नाही. मला असं वाटलं, खूप मला त्याचा वाईट वाटतं की मी जास्त प्रोफेशनल अजून जे व्हायला पाहिजे होते ते होऊ शकले नाही. त्याचं कारण एक महिला म्हणून असलेली जबाबदारी आणि बाकीची चळवळीची कारणंही थोडं डायव्हर्जन त्याच्यातनं होतं. पण मला असं वाटतं हे प्रचंड मोठं आव्हान आहे. वकिली व्यवसाय करत असताना बऱ्याच न्यायाधीशांसमोर आपण काम केलं असणार. त्या अनुषंगाने असे काही मोजके न्यायाधीश की ज्यांचा प्रभाव वाटला किंवा ज्यांचं कामकाज अतिशय प्रभावी वाटलं, अशी काही नावे सांगता येतील आपल्याला? खूप जजेस येतात जातात. बऱ्याचदा काही जण जातात त्यांची आडनावही लक्षात राहत नाहीत, बरोबर आहे, कारण इतके वर्षानंतर किती आले आणि किती गेले असं होतं. तेवढ्यापुरतं आपण काम करतो. परंतु 2 जजेस जे माझ्या कायम स्मरणात आहेत ते म्हणजे प्रकाश परांजपे, जिल्हा व सत्र ॲडिशनल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाज केलं. खरं तर माझ्याकडं काही MACTच्या खूप केसेस आहेत अशी गोष्ट नाही. MACTचे वेगळे वकील आहेत ज्यांच्याकडं त्याचं काम आहे. परंतु त्या माणसाचा जो ब्रॉड दृष्टिकोन होता एकंदरीत, आणि लिगल सिस्टीम आणि कॉन्स्टिट्यूशन आणि एकंदरीतच कॉन्स्टिट्यूशनचा जो आवाका आहे आणि लिगल सिस्टीम किंवा कोर्टाचा जो त्याचा स्कोप जो आहे त्याचं इतकं त्यांना परफेक्ट नॉलेज होतं. म्हणजे बेल देताना, बेल हा हक्क आहे, बरोबर आहे, ह्याच्या कन्सेप्ट त्यांच्या इतक्या क्लिअर होत्या सर्व बाबतीत. आणि MACTत देखील कॉम्पेन्सेशन देताना लिबरल व्ह्यू आणि जास्तीत जास्त त्या पीडितांना
पैसे मिळाले पाहिजेत असा ब्रॉड दृष्टिकोन घेणारा प्रकाश परांजपे सर एक माझ्या लक्षात आहेत, आणि अश्विनी कुमार देवरे, ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. मला असं वाटतं तो माणूस, ते इतके इंटेलिजंट होते आणि मी त्यांच्याकडं सेशन ट्रायल चालवल्या आणि इतके कॉपरेटिव्ह. त्यांनी माझं विधी सेवा याच्यातही नाव टाकलं, म्हणजे तुम्ही काम करा. तर मला असं वाटतं हे 2 जजेस जे आहेत ते त्यांचा माझ्यावर खूप परिणाम आहे, आणि त्यांचं वागणं, त्यांचा इंटेलिजन्स, त्यांचा आवाका हा मला खूप प्रेरित करणारा ठरला. बरं, न्यायाधीश तर प्रेरित करतातच हे कामकाज करतात, पण बऱ्याच वेळेस प्रतिस्पर्धी वकील किंवा वकील संघातील काही असे ज्येष्ठ सदस्य की ज्यांचा देखील प्रभाव किंवा ज्यांचं सहकार्य आपल्या जडणघडणीमध्ये नक्कीच ते एक वकील क्षेत्रामध्ये ते सहभागी घटकच असतात. त्या अनुषंगानं सहकारी वकील बांधव कोणती? आधी मी जरा ज्येष्ठ वकिलांसंदर्भात बोलते. मला असं वाटतं ॲडव्होकेट प्रताप बांगर, ते तर चळवळीतले होते आणि माझ्या विचाराशी सहमत असलेले किंवा एक विचारधारा म्हणूनही होते, आणि त्यांची एक लढाऊ वृत्ती, ती लढाऊ वृत्ती वकिलीतही होती आणि एकंदरीत बारमध्ये आणि सगळीकडेच त्यांची ती वृत्ती होती. त्यामुळे ते माझा निश्चितच आदर्श होते. राजू शिंदे सर, खरं तर ते आजारी आहेत, परंतु त्यांच्याकडनं क्रॉस किती लिमिटेड घ्यायचा आणि थोडक्यात कसा पंक्चर करायचा समोरच्याला, लांबण न लावता, म्हणजे त्यांची जी ट्रिक होती आणि त्यांचा जे टापटिपपणा होता तो काही माझ्यात जरी आला नाही तरी त्या टापटिपपणाचं मला निश्चितपणे खूप कौतुक आणि आकर्षण निश्चित आहे. त्या दोघांकडे मी ज्युनियरशिप केली. बाकी तर खूप नावं घेण्यासारखी आहेत. अशोक सोनी सर असतील, जेथलिया सर, मला तर ते आत्ताही 3ऱ्या मजल्यावर जाताना मला धाप लागते, परंतु ते इतकं सहज जातात आणि त्यांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. भोसले सर असतील, असंख्य लोकांची नावं घेता येतील. हे ज्येष्ठ सर्वजण, SR कुलकर्णी असतील. मला असं वाटतं या सगळ्यांबद्दल निश्चितच मला घेण्यासारखं आहे. आम्ही या वयात आत्ता थकतो, परंतु ते अजूनही त्याच जिद्दीनं काम करतात. मला असं वाटतं त्यांच्याबद्दल खूपच अभिमान आहे. आणि माझे सहकारी वकील म्हणलात तर मला थोडीशी माझ्या मनात एक खंत आहे की बांगर साहेबांकडे सिव्हिलचे मॅटर असायचे, पण थोडेसे क्रिमिनल जास्त होते. त्यामुळे एक थोडीशी खंत आहे की सिव्हिलमध्ये आपल्याला थोडं चांगलं गायडन्स अजून मिळायला पाहिजे होतं. आणि त्यामुळं मला RP सराफ सारखे वकील जेव्हा सिव्हिलमध्ये खूप आमच्याच सोबतचे आहेत किंवा माझ्यापेक्षा थोडे सिनियर आहेत ते, परंतु ते असतील, बुद्रुककर असतील, ते जेव्हा सिव्हिलमध्ये इतकं मोठं काम करतात तेव्हा मला खूप त्यांच्याबद्दल एक वेगळं वाटतं की किती त्यांनी खोलात जाऊन अभ्यास करतायत. तर त्याचं मला निश्चित अट्रॅक्शन आहे आणि यांच्याबद्दल मला निश्चितच आदर आहेत की थोडे समकालीन आहेत, पण ती आजही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, म्हणजे पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थितीत जे त्रास सहन करूनही ते करतात, तर त्याच्याबद्दल मला निश्चितच आदर आहे आणि कौतुकही आहे. या अनुषंगानं सध्याच्या वकिली क्षेत्रातले आव्हाने याबाबत आपलं काय भाष्य असेल की सध्या काय आव्हाने आहेत आणि त्याला कसं आपल्याला पार करता येईल? नाही, सध्या तर आव्हानं ही प्रचंड आहेत. मला असं वाटतं एकतर कोर्टामध्ये प्रचंड पेंडन्सी आहे. दुसरी गोष्ट, मधल्या काळात जे रिक्रुटमेंट झाल्या जजेसच्या, त्याच्यामुळं त्यांना वकिलीचा अनुभव नसतानाही काही जजेस जे झाले, बरोबर आहे, त्याच्यामुळं प्रचंड पेंडन्सी आहे, पटकन काम होत नाही. आणि त्याचा सबंध लोड हा वकिलांवर येतो, कारण पक्षकार आणि जजेस यांच्यामधला दुवा हा वकील आहे. आणि न्याय मिळाला नाही तर त्या असमाधानी असलेल्या पक्षकाराला तोंड देताना आज वकिलांची प्रचंड कसरत होती आहे. त्यामुळं पेंडन्सी हा प्रचंड मोठा इश्यू आहे. त्यामुळं वकील सतत दडपणाखाली, दबावाखाली, म्हणजे रोजचा दिवस त्याचा टेन्शनचा आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा आम्ही ज्युनियरशिप करायचो तेव्हा मला असं वाटतं आम्हाला एवढं टेन्शन नव्हतं वाटत, पण आता खरं तर वाटतं की आता आम्ही थोडं कमी व्हायला पाहिजे, तर आत्ताही आम्हाला एवढं टेन्शन ते सगळं सहन करावं लागतं. दुसरं आव्हान असं आहे की तंत्रज्ञान आणि ऑनलाईन सगळं काम आहे, तर जुन्या वकिलांना त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात. नवीन मुलं ऑनलाईन कामात एक्सपर्ट आहेत, पण त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नाही. हाऊ टू डील, म्हणजे पक्षकाराशी कसा संवाद साधायचा, पक्षकाराला कसं डील करायचं, तुमचं पब्लिक रिलेशन कसं असलं पाहिजे, याच्याबद्दल ते लॅकिंग आहेत. म्हणजे अशी एक सिस्टीम तयार झाली की खूप अनुभव असलेले लोक, त्यांचा एक वेगळा अनुभव आहे, आणि दुसऱ्या बाजूला तंत्रज्ञानात प्रगत असलेली मुलं, ती तंत्रज्ञानात प्रगत आहेत, परंतु अनुभव म्हणून ते थोडे कमी आहेत. आणि ह्याचं खूप मोठं चॅलेंज आहे. दुसरं, याच नवीन संबंध, व्हर्च्युअल हिअरिंग वगैरे, ह्याच्यासाठी जुन्या वकिलांना किंवा आम्हाला देखील ते खूप जरा अवघड जाणार आहे असं मला वाटतं. कारण तो आम्हाला
तोंडी बोलायची जी सवय झाली आहे, डोळ्यात डोळे घालून आर्ग्युमेंट करणं आणि त्याच्यातनं जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, तर मला असं वाटतं हे बरेचसे चॅलेंजेस आहेत. आता AI पण येणार आहे, त्यामुळे ह्या सगळ्या चॅलेंजेसना तोंड करावं लागतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, ज्युनियर वकिलांची संख्या खूप वाढत आहे आणि त्या ज्युनियर वकिलांना म्हणजे आम्हाला तरी सिनियरचे ऑफिसेस मिळाले. आता ऑफिस ही संकल्पना हळूहळू लयाला चालली आहे, बरोबर आहे. म्हणजे 9-9:30ला ज्युनियर सिनियरच्या घरी जायचा ही संकल्पना आता खूप कमी झालेली आहे, बरोबर. जवळजवळ ती नॉमिनल राहिलेली आहे आणि त्यामुळे नवीन पद्धतीला कसं टॅकल करायचं हे अजूनही ती सिस्टीम ट्रान्झिशनच्या स्टेजला आहे, ती अजून फुल्ली डेव्हलप झालेली नाही. त्यामुळे ह्या नवीन तरुणांपुढं तर प्रचंड आव्हानं आहेत. दुसरी गोष्ट मला असं वाटतं बेसिक आव्हान आहे की शिक्षण खूप म्हणजे लो क्वालिटीचं आहे त्यांचं. म्हणजे प्राथमिक शिक्षण, इंग्रजीचं शिक्षण आणि लॉ कॉलेजचं शिक्षण जे आहे त्याच्यामध्ये जे कसदारपणा पाहिजे तो नसल्यामुळं मला असं वाटतं लँग्वेजेसचे प्रॉब्लेम आहेत, भाषेचे प्रॉब्लेम आहेत, ड्राफ्टिंगचे प्रॉब्लेम आहेत, प्रचंड प्रॉब्लेम आहेत आणि ह्यांना एज्युकेट करणारी सिस्टीम कुठली नाही, बरोबर आहे. त्यामुळे वकील संघापुढेही मोठं आव्हान आहे की येणारे वकील मोठ्या आशेने येत आहेत. कॉलेजचं लाईफ वेगळं आहे आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिस करताना येणारे अनुभव वेगळे आहेत. त्यामुळं त्यांच्यापुढं खूप मोठी आव्हानं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्युडिशरीचा जास्त प्रभाव हे पण एक आव्हान आहे, बरोबर आहे. त्यामुळं मला असं वाटतं वी आर लॉ ऑफिसर, त्यामुळं लॉ ऑफिसर, क्लेरिकल स्टाफ आणि जजेस यांचा जो बरोबर बॅलन्स असला तर ती सिस्टीम नीट चालणार आहे. परंतु आता ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम जास्त झाल्यामुळं बऱ्याचदा ज्युनियर्स हे फ्रस्ट्रेशनकडे चाललेत. त्यांना ते ज्या मोठ्या अपेक्षेने या व्यवसायात येतात तर त्यांना त्याच्यातनं थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं आहे. तर मला असं वाटतं की हा व्यवसाय जर फ्लरिश व्हायचा असेल तर खूप मोठं काम, हार्डवर्क जुन्या वकिलांनी पण त्याच्यामध्ये त्यांचा अनुभव दिला पाहिजे. वकील संघ जे राज्यापासनं जिल्हा आणि तालुका पातळीवरचे आहेत त्यांनी, त्यांच्या संघटनांनी देखील खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन येत्या काळात करणं गरजेचं आहे, मोठं आव्हान आहे. आणि मला असं वाटतं की एकंदरीत सिस्टीम नीट राहण्यासाठी न्यायव्यवस्था मजबूत असणं, त्याच्याशिवाय बाकीच्या सिस्टीम नीट राहू शकत नाही. आज न्यायव्यवस्थेची अवस्था ढासळलेली झाली तर अराजकता तयार होऊ शकते आणि हा गंभीर धोका निश्चितपणे आहे. त्या अनुषंगानं नवीन येऊ घातलेल्या ज्युनियरला एक आपल्याला संदेश द्यायची वेळ आली तर एक की त्यांनी काय करावं की जेणेकरून त्यांना वकिलीमध्ये स्थिरता येईल, वकिलीमध्ये चांगलं काम करता येईल. या अनुषंगानं एक ज्येष्ठ विद्यार्थी म्हणून काय सल्ला राहील आपला? पहिली गोष्ट मला असं वाटतं की या क्षेत्रात ज्युनियरशिप करत असताना तुम्हाला चिकाटी आणि ठामपणा पाहिजे की मला ह्याच व्यवसायात करिअर करायचं आहे, बरोबर आहे. तो ठामपणा पाहिजे. तुम्हीच स्वतः द्विधा मनस्थितीत असाल की मी म्हणजे दुसरीकडं कुठं होत नाही म्हणून इथं आहे, तर ते नाही चालणार. तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल, तुम्हाला तुमचं एम निश्चित करावं लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला भाषेचा देखील अभ्यास करावा लागेल. किती आपण म्हणलं की मराठीतनं सगळं होतं आहे तरी तुमची इंग्लिश भाषेवरची कमांड तुम्हाला जाणीवपूर्वक वाढवावी लागेल. आणि आज मला जे दिसतं आहे की एकंदरीतच शिक्षण व्यवस्थेचं जे डिग्रेडेशन चालू आहे, तर मी जेव्हा ज्युनियर म्हणून आले तेव्हा वसंतराव पाटील होते, औंढेकर सर होते, श्रीपाद जिंतूरकर होते, बांगर सर, सोनी सर, यांची लेवल वेगळ्या प्रकारची होती. आज ती आमच्यात नाही आहे. आमच्या नंतरच्यांची त्याच्यापेक्षा डायल्यूट झालेली आहे. म्हणजे हे डायल्यूशन कुठपर्यंत चालणार आहे? त्यामुळे आता ह्या डायल्यूशनला सबंध व्यवस्था जबाबदार आहेत, सगळेच जबाबदार आहोत आम्ही. म्हणजे जबाबदारी झटकायचं काम नाही. पण आता हे डायल्यूशन कमी होऊन याच्यात कसदारपणा यायचा असेल तर मला असं वाटतं नवीन ज्युनियर्स पुढं खूप आव्हान आहेत. त्यांनी इंग्लिश सुधारलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, ज्युनियरशिप केली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की वकिली व्यवसायात जी अनैतिकता देखील घुसती आहे की शॉर्टकटनं पैसे कमवणे, काहीतरी इथं लग्गा लागून त्या पोलिसाशी संधान साधून कुठनं तरी काहीतरी करणं, ह्याच्यातनं तुम्ही जास्त दिवस सस्टेन नाही राहू शकणार. त्याच्यासाठी ही न्यायव्यवस्था ही सत्यासाठी, न्यायासाठी, सर्वसामान्य पक्षकाराला न्याय देण्यासाठी आहे. हे डोळ्यासमोर घेऊन तुम्ही सातत्यानं काम केलं तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल, वेळ लागेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही फक्त कायद्यात खूप तज्ज्ञ असून चालणार नाही. तुम्हाला जसे लोक आहेत, जे काही समाजात घडलेले लोक आहेत त्यांच्याशी चांगला संवाद साधता आला पाहिजे.
त्याला अट्रॅक्ट करता आलं पाहिजे, त्याच्याशी नीट तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, कोर्टात तुम्ही रोज हजर असलं पाहिजे. तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कोर्टात सतत हजर असलं पाहिजे. पक्षकार शेवटी येणारा ऑब्झर्व करतो, हा वकील रोज येतोय बरं का, हा दांड्या नाही मारत आहे. मग कधीतरी तो आपल्याकडे बघून आपल्याकडे येतो, त्यातनं आपलं लिटिगेशन वाढत जाणार आहे, आपला उत्साह वाढत जाणार आहे. आणि ऑनलाईन तर आता मुलं आहेत, पण त्याचाही जास्त अभ्यास केला पाहिजे आणि आमच्यासारख्यांनी केला पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की मी थोडी निरक्षर आहे ऑनलाईन याच्यात, त्याचं दुःख होतं. डिजिटल निरक्षरता आलेली आहे. डिजिटल निरक्षरता आली आहे. मोबाईल तेवढा चालवता येतो, पण खरंच असं वाटतं की आपण खूप पुढं जाऊ शकलो असतो. थोडीशी खंत आहे त्याच्यामध्ये, एक महिला म्हणून असलेल्या गोष्टी आणि सोशलही डायव्हर्जनमुळं थोडंसं फोकस न करता येणं ही पण गोष्ट झाली आहे. पण अर्थात ते माझं लायकिंग पण आहे, मी ते आवडीनं करते, त्यामुळे त्याच्याबद्दल मी पण थोडी जबाबदार आहे. त्यामुळे फक्त तेही सांगू शकेन. बरं, वकिली व्यवसाय तर झाला, परंतु वकिली व्यवसाया व्यतिरिक्त काही आपली छंद आवड जो आपण जोपासला आहे, या अनुषंगाने काही? नाही, त्याच्यामध्ये मुळातच सामाजिक काम, महिलांमध्ये काम करणं, ट्रेड युनियनमध्ये काम करणं. आणि मला असं वाटतं जिथं जिथं अन्याय होईल तिथं मला म्हणजे मला लगेच बोलावंसं वाटतं, रिॲक्ट व्हावं वाटतं. मला लिहायला पण आवडतं, मी बरंचसं फेसबुकवर लिहिते आणि मला तसं जर शांतपणा लागतो त्याला, पण मला आवडतं ते लिहायला. मला प्रवास करायला आवडतो, मला फिरायला आवडतो, मला निसर्गात जायला आवडतं. आणि निसर्गात गेलं की माणूस सकारात्मक होतो, मला असं वाटतं. निसर्ग तुम्हाला निराश होऊ देत नाही, त्यामुळं फिरायला आवडतं मला. आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आवडतं. म्हणजे आता माझे मिस्टर समजा दुसरीकडे आत्ता गेले कामानिमित्त, तर हमालांची युनियन मला चालवायची आहे, तर मला त्याच्यातले पण बारकावेशी शिकावं वाटतं. ठीक आहे, ते गेले तर मी शिकून घेईन, तर हे मला आवडतं. आणि त्याच्यातनं मी एकटी असले तरी मी खूप एंगेज असते, माझा मेंदू सतत चालू असतो. आणि मग त्यामुळं मला एकटेपणाही वाटत नाही आणि त्या एकटेपणातही मला आनंद वाटतो. धन्यवाद मॅडम. तर ह्या होत्या ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर, ज्यांच्याशी आपण त्यांची यशोगाथा आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच हा संवाद आणि मुलाखत आपल्याला देखील प्रेरणादायी वाटेल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.